तुम्ही जी म्हस आणलेली हा. ते 19,000ला आणलेली हो. बरोबर आहे. आता 68,000 रुपये मागतात. हा. म्हणजे 10 महिन्यामध्ये कमीत कमी 49 ते 50,000 रुपये बेनिफिट झाला तुमचा. होय. मिल्क चार्ज किती खर्च केला असेल त्या म्हशीवर अंदाजे? एक 2 बारड्या एक 3,000 तीन रुपये. 3-4 हजाराचा खर्च झाला असेल. 3-4 हजार रुपये मध्ये तुम्हाला 50,000 रुपये इन्कम झाले बरोबर आहे की. मग असं जर शेतकऱ्यांना जर सक्सेस व्हायचं असेल तर त्याला काय केलं पाहिजे? काय आणि मिल्क चार्जर न बंद करता कंटिन्यू वापरायला पाहिजे एवढं सांगतो मी. मिल्क चार्जर रिझल्ट चांगला आहे हा. आणि शेतकरी कंटिन्यू कायम वापरायला पाहिजे. मग जनावरचं आरोग्य बी टिकून राहतं होय, होय. चांगल्या पद्धतीने. बरोबर आहे. दुधामध्ये गोडवा त्यानं वाढला असता तुमचा. वाढला. बरोबर आहे. बरोबर ना. घराचा अनुभव काय म्हणतात की दूध पिल्यानंतर त्याचं चांगलं काय? चव लागते म्हणजे फॅट पण एवढं अगोदर लागत नव्हतं. बरं. फॅट पण आता रवत वाढलं. ते चांगलं हा. आता आपण नाही म्हणलं ते एक अर्धा झाला आपण गोट्यामध्ये. हा. आता जर नॉर्मली कुठल्याही गोट्यावर गेलं तर जनावर वरडतात की नवीन होय. गोत्र माणूस आल्यावर बरोबर नाही. आता आपण अर्धा जण उभा आहे गोट्यामध्ये जरा पण वास नाही कुठल्याही क्षणाचा आणि सोबत जनावरांची हालचाल जास्त नाही. शांत उभा शांत आहे. असं दिवसभर निवांत शांत वैरण जर नाही घातला तर मग हाय असं शांत दिवसभर. ते शांत का उभारतात का माहिती आहे तुम्हाला? एवढं शांत का उभारतात? किंवा आपण जेव्हा मिनरल मिक्सर वापरतो किंवा रासायनिक चारा वापरतो तो दंगा करतात. कारण की त्याने तुम्ही चारा देताय ते पूर्ण पचत नाही, त्यांच्या अंगी लागत नाही. बरोबर नाही. आपल्याला कसं भूक लागल्यानंतर आपण कसं जास्त पिल्यासारखं करतो बरोबर आहे ना. तर तशा पद्धतीनं मिल्क चार्जर वापरल्यानंतर जनावरची पचनक्रिया चांगली राहते आणि ते तुम्ही जे आहार देताय किंवा जे पोषण देताय चांगल्या पद्धतीने डायजेशन होतं बरोबर आहे. त्यामुळे जनावरांची मानसिक स्थिती म्हणजे चांगली राहतात आणि शांत राहतात बरोबर आहे. धन्यवाद साहेब. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.